या अंधारात तलवार नव्हती, शब्द होते आणि ते इतके घातक. कवी कलश आणि संभाजी महाराज दोघेही बेड्यान उभे आणि समोर होता औरंगजेब सिंहासनावर बसलेला. मात्र आज युद्ध तलवारींचं नव्हतं, आज युद्ध होतं शब्दांचं. कारण आज तलवार शस्त्र नव्हते, तर आज शब्द शस्त्र नव्हते. औरंगजेब म्हणाला, तुम दोनों की तलवार छीन ली गई है, अब देखता हो तुम शब्दों से क्या कर सकते हो. एवढा कवी कलश म्हणताय, तलवार हिरपली तरी वाणीनं हरविले, साक्रांत दे असे तरी बुद्धी ना झुके. दरबार थबकला मौनाने, भरली सभा आणि कवीच्या एका वाक्यात डळमळली बादशाह. तेवढ्यात धर्मवीर संभाजी महाराज म्हणे, देह जाईल तर जावा, पण हा धर्म कधी ना जाई विकला, हेच स्वराज्याचं राज. अहो ते होते धर्मवीर संभाजी महाराज. तलवार आज शांत होती, पण शब्दांनी सभा भरली होती. कारण आज औरंगजेबाला पहिल्यांदा कळालं होतं की हा व्यक्ती धर्मासमोर कधी झुकू शकत नाही. तिथूनच खरं महाराजांवर त्रास देण्यास सुरुवात झाली.